मुंबई महानगर क्षेत्र में पहला स्पेस एजुकेशन लैब का निर्माण ठाणे में होगा। अंबर इंटरनेशनल स्कूल और व्योमिका स्पेस एकेडमी का शनिवार को संधि करार संपन्न हुआ। ठाणे में अंबर इंटरनेशनल स्कूल और भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इसरो स्पेस ट्विटर प्रोग्राम के अंतर्गत व्योमिका स्पेस एकेडमी का शनिवार 28 जून को संधि करार किया गया। इस करारनामा में मुंबई महानगर क्षेत्र के MMR पहली स्पेस एजुकेशन लैब ठाणे के अंबर इंटरनेशनल स्कूल में लक्ष्मण कदम के नेतृत्व में खड़ी की जाएगी। इस खास मौके पर संशोधन क्षेत्र के जानकार डॉक्टर प्रतीक मुनगेकर, व्योमिका स्पेस एकेडमी के गोविंद यादव, शारदा एजुकेशन सोसाइटी के सचिव डॉक्टर प्रदीप धवल, अंबर इंटरनेशनल स्कूल संचालक लक्ष्मण कदम, शारदा एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष विलास ठुसे, कल्पेश यादव, प्रोग्रामिंग और एडमिन हेड दिलीप त्रिपाठी के साथ दूरदृश्य प्रणाली के द्वारा इसरो के वरिष्ठ विशेषज्ञ डॉक्टर TN सुरेश कुमार के साथ अंबर इंटरनेशनल स्कूल के सभी शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, अभिभावक एवं विद्यार्थियों अन्य गणमान्यों की उपस्थिति इस कार्यक्रम में रही। Official ISRO space tutor partners. They specialize in setting up space education labs, space museums, and space parks. Article 1. स्पेस लॅब एज्युकेशन सेंटर इथं होत आहे। मला वाटतं हे आदर्श होईल आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं स्पेस एज्युकेशन सेंटर तयार होतील आणि इस्रो जी प्रगती करत आहे, अंतराळ क्षेत्रामध्ये भारत जी प्रगती करत आहे, ती प्रगती प्रत्येक नागरिकापर्यंत जाईल आणि प्रत्येकाला अभिमान वाटेल आपल्या इस्रोच्या कार्याचं। आपले गगनयान आता लवकरच इस्रो अंतराळात सोडणार आहे। अंतराळ यात्री राकेश शर्मा आणि सुधांशू आपण पाहतो अंतराळ यात्री गेलेले आहेत। भारत हा कमी नाही। ज्या देशामध्ये जे धान्य पिकायचं ते जनतेला पुरत नव्हतं, साधी सुई निर्माण होत नव्हती स्वातंत्र्यपूर्व काळात, आणि आज भारत हा स्वयंपूर्ण झालेला आहे। अंतराळ क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे आणि प्रत्येकाला याचा अभिमान वाटला पाहिजे। आणि यासाठी ठाणे मुंबईमध्ये हे जे स्पेस एज्युकेशन सेंटर होत आहे याचं मी अभिनंदन करतो। विशेषतः व्योमिका स्पेस सेंटर आणि शारदा एज्युकेशन सोसायटी यांचं अभिनंदन करतो आणि भारतातील इतर शहरात सुद्धा अशा प्रकारची स्पेस एज्युकेशन सेंटर्स निर्माण व्हावीत अशी माझी सोसायटी गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहे। गेले अनेक दिवस आम्हाला वाटत होतं की अशा प्रकारचं रिसर्च सेंटर इथे सुरू व्हायला पाहिजे की जेणेकरून अगदी लहान वयातच मुलांमध्ये ते संस्कार होतील आणि त्या संस्कारातनं मुलं कुठे स्पेसकडे किंवा ह्या सगळ्या रिसर्चकडे मुलं जातील। नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे काळाची गरज लक्षात घेऊन शारदा एज्युकेशन सोसायटीने हे सुरू केलेलं पहिलं पाऊल आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तिसरं सेंटर असावं, दुसरं सेंटर आहे की जिथे तरुण अगदी सायंटिस्ट म्हणून प्रतीक मुनगेकर हे या सगळ्याची जबाबदारी यांनी घेतलेली आहे की ज्याचा बायोडेटाच आपल्याला थक्क करणार आहे। इतक्या छोट्या वयामध्ये ह्या मुलाने जे काय अचीव केलेलं आहे त्याचं ज्ञान त्याने जे मिळवलेलं आहे ते ज्ञान आमच्या शाळेमधल्या अंबर इंटरनॅशनल स्कूलमधल्या विद्यार्थ्यांना मिळावं या उद्देशाने शारदा एज्युकेशन संस्थेने उचललेले महत्त्वाचं पाऊल आहे। आणि म्हणून ठाणे शहराला आजूबाजूच्या सगळ्या ठाणे शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या या फील्डमध्ये काम करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी आता एक जवळचं आपलं स्वतःचं असं सेंटर होईल, ज्याच्यामध्ये अगदी रोबोटिकपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून ड्रोन तयार करण्यापासून अगदी रॉकेट तयार करण्यापर्यंतचं शिक्षण इथे दिलं जाईल. शास्त्रशुद्ध पद्धतीने इथे शिक्षण दिलं जाईल. त्यामुळे शारदा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या सगळ्या टीमचं, इस्रोवरून आलेल्या सगळ्या टीमचं मी मनापासून स्वागत करतो. मी स्पेस सायंटिस्ट नाही आहे. माझं एज्युकेशन जे आहे ते स्पेक्ट्रोस्कोपी ॲनालिटिकल केमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे. पण मी जेव्हा दौरे केले तेव्हा मला असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये खूप पोटेन्शियल आहे, पण आपल्याकडे फक्त नारळीकरच आहे ज्यांना आपण स्पेसमध्ये बघू शकतो. पण फार मोठ्यावर मोठी माणसं आहेत. तर याचं रिझन असं आहे की महाराष्ट्राकडे टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, पण आपल्याकडे एक्सपोजर नाही आहे. स्पेस सायन्स काय असतं, इनोव्हेशन काय असतं हे माहीत नाही आहे. या एका ध्यासाने मी हा प्रवास सुरू केला आणि शारदा एज्युकेशन सोसायटीमध्ये ही महाराष्ट्रातली दुसरी स्पेस इनोव्हेशन आणि लॅब आपण सेट करतो आहे. पहिली मुळशीला आपण केली, त्याचं नाव दिलं कलाम माशेलकर स्पेस इनोव्हेशन सेंटर. स्वतः माझे गुरु माशेलकरांनी त्याचं उद्घाटन केलं आणि इथे आपण मुंबईमध्ये प्रयोग करतो आहे. हा दुसरा असणार आहे. तर या लॅबच्या माध्यमातून अगदी पहिलीपासून ते 12वीपर्यंतच्या मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग, मग याच्यामध्ये सगळ्या एमर्जिंग टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, कॅड मॉडेलिंग, अशा एअरक्राफ्ट, ड्रोन मेकिंग, ह्या सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीजचं हँड्स ऑन ट्रेनिंग. तुम्ही आता बघता नेहरू सायन्स सेंटर आणि अशा बरेच ऑडिटोरियम्स आहेत, म्युझियम्स आहेत, पण तिथे मुलांना पाहायला मिळतं, इथे मुलांना ते अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे तोडा आणि फोडा, मुलं ते तोडणार, फोडणार, बनवणार. त्याच्यातून एक्सपिरियन्शियल लर्निंग जे आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने ज्या काही सांगितलेलं आहे त्या सगळ्या तरतुदींना ही लॅब अलाईन असणार आहे आणि मुलं ॲक्च्युअल रॉकेट बनवून ते आपण लॉन्च करतो, असा पण एक उपक्रम आहे. त्यानंतर फक्त ॲक्टिव्हिटीज आणि प्रोजेक्ट बेस न राहता इस्रो अप्रूव्ड सिलेबसेस, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, 1ली ते 5वीच्या मुलांचं, 6वी ते 10वी, 6 to 8, 8 to 10, 11, 12, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट असे इस्रो अप्रूव्ड कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत. ते कोर्सेसमधून ॲक्च्युअल इस्रोशी आपण टायअप करून त्यांना मुलांना विधिवत त्याचं प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट प्रोग्राम्स पण आपण देणार आहोत शारदा एज्युकेशन सोसायटी आणि एम्बर स्कूलच्या माध्यमातून. सो नुसतं एक्सपोजर न मिळता त्याच्यामध्ये बेनिफिट असं आहे की इस्रोने सांगितलं की ज्या स्कूलमध्ये किंवा ट्रस्टमध्ये जी इस्रोची स्पेस ट्युटर प्रोग्रामच्या अंतर्गत जी लॅब असणार तर त्या मुलांना डायरेक्ट ॲक्सेस मिळणार आहे इस्रोच्या नवनवीन फॅसिलिटीज प्रोग्रामसाठी. इवन जॉब वॅकन्सीसाठी सुद्धा दे आर मोर एलिजिबल, दे आर प्रिव्हिलेज बिकॉज दे आर स्टडिंग इन दी सेंटर वेअर स्पेस एज्युकेशन लॅब आहे. सो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनासुद्धा, मराठी मुलांनासुद्धा याचा जास्तीत जास्त उपयोग या स्पेस इनोव्हेशन लॅबच्या माध्यमातून होणार आहे.